राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे। ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे। श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा हा एक अभंग प्रभू रामचंद्रांच्या नामाचं सामर्थ्य सांगणार आहे। देवाचं नाव, देवाचं नाम, देवाचं रूप आणि देवाचे गुण, या गुणानुवादाच्या कथा ज्यांनी जीवनभर सांगितल्या त्या संतांचं जीवन अलौकिक आहे। आपण महाराष्ट्र प्रांतातून आलो। महाराष्ट्र तर ही संतांची भूमी आहे। जिथे आपण बसलो ही भगवंताची भूमी आहे। या भूमीला, या हिंदू धर्मामध्ये अलौकिक महत्व आहे। जगाच्या पाठीवर भारतासारख्या देशाचा विचार ज्यावेळेस येतो त्यावेळेस या देशाकडे पाहताना देशाच्या बाहेरील लोक, जगातले लोक या देशाच्या भूमीला दंडवत प्रणाम करतात। का तर इथे या देशामध्ये रामप्रभूंनी जन्म घेतला। रामाचा जन्म आणि राम जन्मभूमी, काय बोलावं आज प्रभूच्या दरबारामध्ये। परी माझ्या दैवा पार नाही। आपण त्याच्या दारात आहोत, त्यानेच आपल्याला इथपर्यंत बोलावलंय। त्याच्या इच्छेनं आतापर्यंत हे सगळं आपलं धर्म कार्य यथा सांग यथा मते यथा अवकाश, जसं आपल्याला त्याने बुद्धी दिली तशी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। रामजीवन हे अलौकिक जीवन आहे। रामचरित्रामध्ये अद्भुत प्रसंग सांगितलेला आहे। तो महर्षी वाल्मिकींचा आहे। वाल्मिकी जर नसते तर आपल्याला रामाला पाहता आलं नसतं। वाल्मिकी कोण आहेत? आज आपण अयोध्येला परिक्रमा करण्याकरिता गेलात। या अयोध्येचं वैभव सांगितलेलं आहे। वर्णन करत असताना असं म्हटलंय, शरयू तीरा वरी अयोध्या, मनु निर्मित नगरी। अयोध्या मनु निर्मित नगरी। थोडा आवाज गेला हो तर फार सुंदर बोलला असतो। वाल्मिकींनी त्याचा उल्लेख केलाय, वर्णन केलंय की अयोध्या ही शरयू तीरावरती आहे। माता शरयूच्या तीरामध्ये वर्णन केलेलं आहे। चैत्र मास नवमी, चैत्र मास नवमी, साधू संत वर्णन करतात। मध्यान्नासी दिनकर पळभर होय स्थिर। तो परमात्मा ज्यावेळेस या जगामध्ये प्रगट झाला
त्यावेळेस पळभर म्हणजे काही क्षण सूर्याला देखील स्थिर व्हावं लागलं आणि असा तो परमात्मा त्याचं प्राकट्य या भूमीमध्ये झालं. वर्णन केलं. राम जन्मला ग सखी, राम जन्मला, राम जन्मला ग सखी. एक सखी दुसऱ्या सखीला सांगते की इथं राम जन्माला आला. रामाचा जन्म कशाकरिता आहे? तर रामाचा जन्म पित्याची आज्ञा पाळण्याकरिता आहे. जे पित्याने सांगितलं त्या आज्ञेचं तंतोतंत पालन प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. याची फार मोठी विस्ताराने रामायणावरती आपल्याला बोलता येईल, परंतु या धर्माची अस्मिता राम आहे. रामाने 14 वर्ष अंगावरती वल्कल धारण केली. राजा होता, परंतु सर्व सुखाचा त्याग केला. जी पावलं फुलावर पडणार होती ती पावलं काट्यावर पडायला लागली. आणि पडत असताना तुलसी रामायणामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये भावार्थ रामायणामध्ये याचं कारण सांगितलेलं आहे. इथे एकनाथ महाराजांच्या दिंडी सोबत चालणारी मंडळी आहे आणि भावार्थ रामायण म्हटलं की एकनाथ महाराज आहेत. भावार्थ रामायणामध्ये रामायणाचं कारण सांगितलंय. मूळ रामायण कशामुळे घडलं? बरीच लोक रामायण घडलं म्हणतात, पण हे रामायण जर घडलं कशामुळे असेल तर एकनाथ महाराजांची ओवी सांगतो. नाथ बाबा म्हणतात, मागता मृगाची चोळी, झाली सर्व सुखाची होळी, दुरला राम अंतरी तिच्या. कुणाच्या? घडलंच नसतं रामायण. माता सीताने, सीता देवीने, हे मी बोलत नाही, नाथ बाबा बोलतात, मागणी केली म्हणतात. मागणी. मागता मृगाची चोळी. मृग म्हणजे काय? हरिण. एक मृग माता सीतेला त्या अरण्यामध्ये दिसलं आणि ते पाहिल्यानंतर त्या मृगाच्या कातड्याची चोळी मला पाहिजे, ही मागणी कोणी केली? आईसाहेब सीतेनं केली. परिणाम, एक मागणी रामायणाला कारण ठरली. महाराज नाथ बाबा म्हणतात, दुरला राम अंतरी तिच्या. तिच्या अंतकरणाजवळ राम होता. त्या हरणाच्या सोडीची इच्छा केली. राम त्या हरणीच्या मागे, त्या काळविटेच्या मागे राम पळू लागले. नाथ बाबा किती सूक्ष्म लिहितात पहा, की एक मागणी करून बसली, रामायण घडलं. या भावार्थ रामायणामध्ये नाथ बाबा म्हणतात, श्रीरामे पावन कथा. रामकथा कशी आहे? पावन आहे. ती पतितालाही देखील पावन करते. बाप आपल्याला रामकथा 8 दिवस इथं करता नाही जरा आली, किमान सापडला हरी तयाला साधनी
एका जनार्दनी हरी बोला. नाथबाबा म्हणतात की जेवढा वेळ सापडला तेवढ्या वेळ तरी आपल्याला 7 दिवस तर रामायण सांगता येणार नाही इथं. आणि रामायण काय 7 दिवसाची कथा आहे का? जन्मची जन्म जातील तरी रामचरित्र हे अपूर्ण राहील. अलौकिक रामचरित्र आहे. आपण आपल्या या तीर्थयात्रेमध्ये घरी गेल्यानंतर, गावाकडे गेल्यानंतर, नातेवाईकाकडे गेल्यानंतर आपल्याला जो प्रसाद त्यांना द्यायचा आहे, तो प्रसाद देत असताना आपल्याकडे काहीतरी पुण्य असलं पाहिजे. लक्षात घ्या माझं बोल. आपण देवाच्या दारातून काय घेऊन जाणार आहोत उद्या? आता कोणी म्हणेल प्रसाद, कोणी म्हणेल वस्त्र वगैरे वगैरे. ही सगळी बाह्य लक्षणं झाली. अंतकरणामध्ये काय घेऊन जायचंय? देवाचं हे नगर पाहण्याची संधी आपल्याला आप्पासाहेबांनी प्राप्त करून दिली. मी करून दिलेली नाही. जर आप्पा नसते तर मला असं वाटतं आपण एवढ्या संख्येनं कोल्हापूरवरनं अयोध्येपर्यंत आपल्याला कोणी आणलं नसतं. पुढचं बोलू का? इथं बसलेल्यांना काही मुलं नाहीत का? म्हणायचं होतं एखाद्याने एखाद्या मुलाला की अरे राम मंदिर झालं बाळा, मला रामाचं दर्शन घेण्याची इच्छा आहे, येतोस का? तुमचा मुलगा तुम्हाला काय उत्तर देईल हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण आदरणीय आप्पांना आम्ही ज्यावेळेस सांगितलं की आप्पा आपल्याला यावेळेस अयोध्या नगरीमध्ये जायचंय, गायकवाड साहेबांनी सांगितलं महाराज आम्ही तुमच्या सतत सोबत आहोत. तुम्ही जिथे आम्हाला बोलवाल तिथे आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि 10 दिवसामध्ये नाव नोंदणी पूर्ण केली. हे ताकद कुणाची आहे सांगू का आई साहेब? ही ताकद रामाची आहे. आणि तो राम कुठे आहे विचाराल तर त्याचं वर्णन संतांनी केलेलं आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. सगळ्यांच्या देहामध्ये तो राम काय करतोय? वास्तव्य करतो. पण आत्मा रामाच्या रूपाने तो आप्पासारख्यांच्या हृदयामध्ये आहे. स्वजळ, सरळ, कुठलाही त्रास नाही, ताण देणार नाही, त्रास करून घेणार नाही, सतत हास्यमुख, माऊली माऊली साई माऊली, हे माझ्या तुमच्या हृदयात नाही आई साहेब. आमच्या तुमच्या हृदयामध्ये विषय आहेत, विकार आहेत, अपेक्षा आहेत. पण गायकवाड साहेबाकडे मी 4 वर्षापासून जातो, पाहायलंय की कुठलीही अपेक्षा नाही, कुठली इच्छा नाही. पण इच्छा आणि अपेक्षेच्या पलीकडे जाऊन समाज चरणापर्यंत, गोरगरिबापर्यंत हा भक्तीचा संदेश जावा याची मात्र गायकवाड साहेबाकडे पूर्ण आवड आहे. आणि त्या आवडीमुळे घडलेलं आहे. कारण आवडे दिवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुमच्या आवडी असाव्यात, तुम्हाला आवड असावी. महाराज म्हणतात आवडे ज्या हरी अंतरापासोनी. परमात्मा आवडावा, त्याची प्राप्ती व्हावी, देव भेटावा. पण देव भेटणं एवढी सोपी गोष्ट आहे का?
किती त्रास. मी तुम्ही जेवण झाल्यानंतर पाठीमागून चालत आलो. एक माऊली एका माऊलीशी संवाद करत होती. का ग बाई, मी तर यावेळेसच आले. ती म्हटली मी मागच्या वेळेस आले होते, पण मागच्या वेळेस महाराजांनी चांगली सोय ठेवली, ह्या वेळेस काय झालं कळेना. ती दुसरी माऊली, म्हणजे मी ऐकलेलं सांगतोय, ती काय म्हणते माहिती का, महाराजांनी चांगली सोय ठेवली ग, पण आपणच आपली गैरसोय करून घेतली, यात महाराजांचा काय दोष आहे. गायकवाड साहेब मला म्हणत होते की बाबा 150च्या वर मी मला एकही माणूस चालणार नाही. 150च्या वर आपल्याला नको आहे, पण आम्ही ऐकलं नाही ऐकलं तर मग भोगा. बर, त्याच्याकरता कितीतरी यातना, किती त्रास. जाऊ द्या, हा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह द्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण इकडे घुसणार नाही. भगवान परमात्म्याची आवड असावी, किती आवड असावी आईसाहेब. रामचरित्रामध्ये एक प्रसंग आलेला आहे. तो प्रसंग, मातंग नावाचे मुनी होऊन गेले, त्यांना मातंग ऋषी म्हणायचे. आणि त्या मातंग मुनींनी जाता जाता आपल्या एका शिष्याला, म्हणजे ती स्त्री होती, त्या स्त्रीला, त्या बालकेला जातांनी उपदेश केला मातंग मुनीने. हे शबरी, या रस्त्याने एक दिवस राम येणार आहे. आणि तिने मात्र गुरुच्या शब्दावर काय केला, विश्वास ठेवला. त्यांनी असं नव्हतं सांगितलं की ते आज येतील, उद्या येतील, परवा येतील, महिन्याने येतील. नाही, फक्त एकाच वाक्यात सांगितलं, हे शबरी, तुझा उद्धार होईल, या रस्त्याने राम येणार आहेत. आणि मातंग मुनींनी तिचा निरोप घेतला. कथा आपल्याला माहित आहे. रोज गुरुचं स्मरण करावं आणि सांगितलं होतं, या रस्त्याने राम येईल ना, त्या रस्त्याची काटे काढावीत, खडी काढावीत, तो रस्ता स्वच्छ करावा, की माझा प्रभू या रस्त्याने येणार आहे. महाराज म्हणतात की शबरीनं जी सेवा केली ना, ती सेवा सामान्य नाही. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. गुरुनी चित्ताचं समाधान केलं, शबरीला रामनामाचा उपदेश केला आणि मातंग मुनीने जगाचा निरोप घेतला. कोण आहेत मातंग मुनी? अधिकार काय आहे त्यांचा? या समग्र विश्वामध्ये गंगा, यमुना, सरस्वती या ज्या नद्या आहेत, या नद्यामध्ये तुमच्या आमच्या सारखे भक्त येतात, स्नान करतात, आणि त्या स्नानाने काय होतात? पवित्र होतात. पवित्र होण्याकरिता अपवित्रता जी असते ती त्या नदीमध्ये टाकतात. त्या नदीनं ते अपवित्र झालेलं स्वरूप घेऊन रोज जावं मातंग मुनींच्या भेटीला. जातांनी काळ्या कुट्ट असायच्या, आणि सेवा झाली की पुन्हा आपलं सुशोभित स्वरूप घेऊन त्या गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, कावेरी, ज्या ज्या आपल्या देशामध्ये, जगामध्ये नद्या आहेत, त्यांना पवित्र करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये होतं, त्याचं नाव मातंग मुनी. आणि अशा मुनींनी सांगितलं, शबरी, या रस्त्याने कोण येणार आहेत? राम येणार आहेत. शबरी न राहता
शबरीचं शरीर जीर्ण होऊ लागलं. आयुष्याचा शरीराचा काळ असतो, काळ संपुष्टात येऊ लागला. परंतु गुरुदेवांनी सांगितलं होतं, हे शबरी, या रस्त्याने राम येणार आहेत. आता शरीर थकलेलं होतं, डोळे खोल गेलेले आहेत, हात थरथर कापायला लागलेले आहेत, शरीराची कातडी आता जीर्ण होऊ लागली. रोज ती वाट, तो रस्ता शबरीनं काय करावा? स्वच्छ करावा. प्रभू आल्यानंतर काय द्यावं त्याला, म्हणून जंगलामधून काही फळं आणावीत, रोज ती फळं देवासाठी ठेवावीत. परंतु देव काही येत नाही. पण माहित होतं की हा शब्द माझ्या गुरुदेवांचा आहे, आणि मग गुरुदेवांचा शब्द हा व्यर्थ जाणार नाही. एक दिवस प्रसंग घडला. प्रभू रामचंद्र वनवासात असताना सोबत लक्ष्मण आहेत, आईसाहेब आहेत, प्रभू आहेत, आणि भगवान परमात्म्याने आपली वाट वळवली. लक्ष्मणा, आज आपल्याला मातंग मुनींच्या आश्रमाजवळून जायचंय. लक्ष्मणाने सांगितलं, प्रभू, मी मातंग मुनींचा चरित्र भाग ऐकलेला आहे, अधिकारी आहे, आपण जरूर गेलं पाहिजे. आणि म्हणून रामप्रभूंची पावलं मुनी महाराजांच्या आश्रमाकडे निघाली. चालता चालता जंगल संपलं, आता रस्ता लागला. वर्णन केलेलं आहे, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. वर्णन केलेलं आहे. गीत रामायणामध्ये त्याच्या पलीकडे वर्णन केलेलं आहे. शबरीनं वाट पाहावी, तिनं म्हणावं, मी न अहिल्या शापित नारी, मी तव आपुली भोळी शबरी. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे अखंड चिंतन, रामा रघु नंदना, रामा रघु नंदना. काय वर्णन केलं महाराज. शबरी म्हटली, भगवंता, मी न अहिल्या शापित नारी. मला तुझा प्रभाव माहित आहे. एका अहिल्याला शाप मिळाला, तिचा तू उद्धार केला. देवा, माझ्याकडे तसा कुठलाही भाग नाही. तुझ्या पदाचे अखंड चिंतन, तुझ्या पदाचे, देवा, तुझ्या नावाचं चिंतन मी अखंड केलंय. हे माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं. आता खूप वेळ झाली देवा, भेट व्हावी इच्छा आहे. आणि मग एक दिवस शबरीचं भाग्य उदयाला आलं. आणि पहा, शबरीचा नित्यक्रम आहे. तो नित्यक्रम करत असताना शबरीनं फळं आणली. कुणाकडे असं वर्णन आलेलं आहे की बोरं होती, ती उष्टी होती. शबरी एवढी तुमच्या आमच्यासारखी अज्ञानी नव्हती. शबरीनं जावं
बोराचं झाड पाहावं, एक बोर तोडावं, खावं पाहावं आणि मग बोर तोडावी. आणि गोड गोड मिठे मिठे बोर किसे वर्णन केलंय की गोड गोड बोर तिनं ठेवावीत, देवाची वाट पाहावी. आईसाहेब, देवाला काही लागत नाही. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनांचा. आप्पासाहेब सगळे कसे तुमच्याची सोयरे झाले. आप्पाचा परिवार म्हणजे कल्याणराव, 1,500 ते 2,000 असे भक्त आहेत आप्पाकडे, आणि ते त्यांचा परिवार आहे. परिवार बनवणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याला तेवढा त्याग करावा लागतो. आणि मग महाराज म्हणतात, त्याग भोग माझ्या येईल अंतरा, परी मी दातारा काय करू. भलती शुगर आहे, भलता त्रास आहे, परंतु आपल्याला निरोप आला ना देवाचा, तर मग मात्र आपल्याला जायचं. हे सांगू का तुम्हाला, शरीराचा विचार जर तुम्ही रात्रंदिवस करत बसलात तर हे शरीर एक दिवस आपल्याला शेवटाकडे घेऊन जायचं. या देहाचा विग्रह आपल्याला करायचा आहे. परंतु शबरीनं आपलं जीवन धन्य केलं बाप. तिच्या जीवनामध्ये प्रभू परमात्मा तिच्या अंगणामध्ये आला. आता शबरी काय तिची अवस्था असेल, तिने रामाला पाहिलं होतं का? नाही. तिला ब्रह्मज्ञान होतं का? नाही. शिक्षण होतं? काही नव्हतं. शबरी ज्या कुळात जन्म घेतला शबरीनं, ते कुळ ही देखील भिल्ल समाजाचं कुळ आहे. त्या कुळामध्ये शबरीचा जन्म आहे. परंतु शबरीनं मात्र आपल्या कुळाचा उद्धार केला. प्रभू परमात्म्याला तिनं डोळ्यानं पाहिलं. आता शरीर मात्र फक्त आणि फक्त प्रभूचं दर्शन व्हावं याच्याकरिता जिवंत राहिलेलं होतं. शबरीला परमात्म्याने आलिंगन दिलं. हे माते, हे शबरी, मी तुझ्या उद्धाराकरिता आलो. आता तुझं जीवन धन्य झालं. काय हवं आहे ते सांग. शबरीनं सांगितलं, प्रभू, आज माझ्या गुरूंचं वचन सत्य झालं. माझ्या गुरुने दिलेला शब्द काय झाला? सत्य झाला. कारण शबरी सामान्य होती बाप. गुरुच्या वचनावर तिने विश्वास ठेवला होता. आपलं सगळं चांगलं आहे, पण आपल्याकडे विश्वास नाही. आईसाहेब, काय करावं? विश्वासू तो करी स्वामीवरी सत्ता. जो विश्वासू असतो तो देवावर देखील काय करतो? सत्ता करत असतो. गुरुची अगाध लीला सांगू कशी तुम्हाला. हो गुरुची अगाध लीला, गुरु जीवनाचे सार. तेथे देव भेटे आपे आप. हो गुरुची अगाध लीला. काय गुरुची लीला आहे बाप? गुरु जीवनाचे सार. गुरु हे जीवनाचं काय? सार आहे. आणि ज्याला गुरुदेवाची कृपा झाली. आता आमचे माग गायकवाड साहेबाच्या समोर वयाने सारखेच आहेत उत्तमराव गाडे साहेब बसलेत माग. माणसाच्या जीवनामध्ये गुरु प्रबळ असावा. गुरु जर प्रबळ राहिला तर त्याला शनी काही करत नाही, त्याला मंगळ काही करत नाही, बुध काही कळत नाही. हा, घरी गेल्यानंतर
एखाद्या गुरुवारी ज्यावेळेस तुम्ही साई मंदिरात जाताना त्यावेळेस आप्पाकडे नक्की जा आणि आप्पाला विचारा की गायकवाड साहेब खरं सांगा बरं, अयोध्येची यात्रेमध्ये कसा प्रवासाला कशी कशी चालना मिळाली, ते तुम्हाला नक्की टोपला सांगतील. एवढ्या मोठ्या कठीण प्रसंगातून आपण वाट काढत काढत आपण त्याच्या भेटीकरिता आलो. आज आनंद झाला की आप्पांना, आई साहेबाला मला प्रभूच्या दारामध्ये घेऊन जाता आलं आणि देवाला आम्ही सांगितलं की देवा, हे साई भक्त आहेत पण रामाच्या दरबारामध्ये आले. सांगू का तुम्हाला, मला तिथे राम नाही दिसला, मला तिथे साई दिसला. कारण साई आणि राम भिन्न नाही आहेत. असा साई की ज्या साईने हातामध्ये आयुष्यभर कटोरा घेतला आणि त्या कटोऱ्यामध्ये अन्न खाल्लं. बाप, सोन्या चांदीचं ताट साईकडे नव्हतं. अंगावरती काय होतं? अंगावरती धवल वस्त्र होतं, पांढरं वस्त्र साईने वापरलं. आणि जीवनभर जगाच्या कल्याणाकरिता बाबांनी भ्रमंती केली. बाबाने पंढरीची वारी केली. बाबाच्या आरतीमध्ये आहे की नाही, साई माझे पंढरपूर, काय पुढे, शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबार माहेर. अहो, जर आरतीमध्ये पंढरपूर आलं तर साई कुठे आहे? तो चंद्रभागेच्या तीरावर जो उभा आहे ना, कटेवर कर ठेवून, तो साईच हे लक्षात ठेवा. विटेवर उभा असलेला पांडुरंग तो साईचं रूप आहे. शिर्डीमध्ये जी मूर्ती बसली आहे ती साईची नाही, ती पांडुरंगाची आहे. एवढी साम्यता साईमध्ये आहे. आज रामाच्या दरबारात आपण आलो, ते भव्य दिव्य रामाचं स्वरूप पाहिलं. गायकवाड साहेब, मंदिरामध्ये गेल्यानंतर ममत्व भाव शून्य झाला. आता काय राहिलं शिल्लक सांगू का? झाले राम राज्य आम्हा काय ऊन, आता काय ऊन आहे? राम राज्य आलं. रामाचं राज्य काय होतं? रामाच्या राज्यामध्ये नीती होती, मूल्य होती, समाजाविषयी प्रेम होतं. रामप्रभूंच्या चरित्रामध्ये सांगू का, रामाने अयोध्येला वनवासातून काय आणलं? तर रामाने वनवासामधून अयोध्येमध्ये वानर आणली. वानर तुम्ही पाहिले की किती वानर आहे तिथे? इथे काही जंगल आहे का? पण ही वानर सेना हे तेव्हापासूनचं प्रतीक आहे की एका वानराने इथे बक्षीस स्वीकारत असताना माता सीतेला असं वाटलं की हनुमंताने जेवढा उपकार केला तेवढा कुणीच केला नाही. सगळ्यांना बक्षीस रामाने दिले पण हनुमंतराला काय बक्षीस दिलं नाही. आई साहेबाला वाटलं म्हणून आई साहेबांनी गळ्यातला 9 रत्नाचा हार हनुमंताला दिला. हनुमंतरायाने तो घेतला. वानरच ते सगळे 9 रत्नाचे मणी फोडू लागला. आई साहेबांनी विचारलं, काय करतोस, तुला कळतं का हे काय आहे? हनुमंतराने सांगितलं, आई हे माते, मी याच्या मधला माझा कोण पाहतोय? राम पाहतोय. माझा राम याच्यात आहे का? रामापेक्षा कुठलंही रत्न माझ्या दृष्टीनं मोठं नाही. तेव्हा सीतेला कळाला तो हनुमंतराय. आणि म्हणून या भूमीमध्ये
हनुमंतरायाची गडी प्रसिद्ध आहे. हनुमान गडी म्हणतात त्याला. आपल्याकडे किल्ला म्हणतो, इकडे भाषा बदलली, गडी आहे. जेव्हा वाद झाले अयोध्येमध्ये गिरीसाहेब, तेव्हा हिंदूंच्या दर्शनाकरिता फक्त केवळ आणि केवळ हनुमान गडी होती इथे, याच्यापेक्षा दुसरं काही नव्हतं. आणि तिथे तुकोबाराय म्हणतात, ऐसा मारुती उपकारी तुका लोळी चरणावरी. तुकोबाराय सारख्याने मारुतीरायाच्या चरणावर लोटांगण घ्यावं. गायकवाड साहेब, आपण जेव्हा इथे कार्यक्रमाच्या निवेदनाकरिता आम्ही आलो, तेव्हा आम्ही खूप फिरलो इथे. तुम्हाला असं वाटतं का हे सहज भेटलं? 2 दिवस 2 रात्रभर आम्ही फिरत होतो गिरीसाहेब. कुठं भेटल, काय भेटल, कसं होईल, कसा कार्यक्रम होईल, सगळी रचना डोक्यात ठेवावी लागते. कुणीतरी सांगितलं की इथे जानकी महल म्हणून आहे, प्रख्यात ठिकाण आहे. आम्ही तिथे गेलो. त्यांनी सांगितलं तारखा आमच्या अशा अशा आहेत, तुम्हाला याच्यात बसल का? आपल्याकडे ते नव्हतं जुळत. मग त्यांनी निरोप दिला की महाराज जी, या हनुमान गडी बहुत बड़ी संस्था है, हनुमान बाग आप वहां जाइए. आणि म्हणून इथे आलो. इथं आल्यानंतर पहिल्यांदा हनुमंताचं दर्शन घेतलं आणि मग म्हटलं, का रे आम्हाला छळवत होता का? 2 दिवस झाले इकडं तिकडं पळवापळवी केली. तुझी इच्छा होती का इथं यज्ञ व्हावा? गायकवाड साहेब, अक्षरशः त्या मूर्तीच्या समोरून उजवं फुल पडलं खाली आणि तिथे ठरवलं की हा यज्ञ आपल्याला कुठे करायचा आहे? इथेच करायचा आहे. आईसाहेब, आपण एखादी मुलगी एखाद्याच्या घरात देतो ना, त्यावेळेस त्याचं कुळ पाहतो, गोत्र पाहतो, तो पाटील आहे का, तो अमुक आहे का, तो तमुक आहे का. जसं एका मुलीच्या लग्नासाठी एवढं पाहतो, तुम्हाला सोपं वाटतं का यज्ञासाठी काय काय पाहावं लागतं? यज्ञासाठी पवित्र जागा लागते, यज्ञासाठी भूमी पवित्र लागते, यज्ञाकरिता काळ पवित्र लागतो, तेव्हा यज्ञ नारायण प्रगट होतो. आज 2 दिवस झाले, मला आनंद आहे की गायकवाड साहेब, आपण यज्ञ नारायणाला आमंत्रित केलं आणि तो आपल्याजवळ आज आहे. उद्या पूर्ण आहुती झाली की यज्ञ नारायण देखील साईला आशीर्वाद देऊन, साईला आशीर्वाद घेऊन यज्ञ नारायण देखील प्रसन्न होऊन आपला निरोप घेणार आहे. अशा पवित्र भूमीमध्ये अनेक घटना घडल्यात, अनेक इतिहास या रामभूमीमध्ये आहे. आता रामचरित्र हे आपल्या धर्माचं एक पवित्र आणि अतिशय पवित्र अशा प्रकारचा ग्रंथ बनलेला आहे. कुणाला जर शक्य झालं इथून गावाकडे गेल्यानंतर, तर जर करायची जर कधी काही इच्छा झाली तर आपल्या दारामध्ये एक वेळेस रामकथा करा, रामाला आपल्या दारात बोलवा. आणि तुम्ही कोणी नाही केली तरी मात्र साई मंदिरामध्ये, बरं का गायकवाड साहेब, माझा शब्द आहे मागं तुम्हाला, की साई मंदिरामध्ये टोपच्या मंडळींनी फक्त जीव घालायचं. काय करायचंय? जीव घालायचंय. कोणाला? मला नाही. जेवढे भक्त येतील कथेला, तेवढ्या भक्तांच्या प्रसादाची व्यवस्था टोपच्या मंदिरात करायची. आणि आम्ही आलो की आम्ही तुम्हाला 7 दिवस रामायण तिथे सांगू. आलं लक्षामध्ये? कारण प्रमाण आहेत संतांची. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. आता उद्या पोळी खायची ना आपल्याला, उद्या पूर्णाची पोळी आहे, उद्या धोंडा आहे, देवाला आहे, आपल्यालाही आहे. गायकवाड साहेब म्हटले, महाराज मला शुगर आहे पण मला बी पूर्णाची पोळी फार आवडते.
म्हणलं आवड हे देवाची तो ऐका प्रकार. जर तो प्रकार सगळ्यांना आवडीचा असेल तर उद्या आपल्याला तो प्रसाद घ्यायचा. मी सांगू का, रामचरित्र हे अमृताचा कलश आहे. गायकवाड साहेब हे वाल्मिकीच्या रूपामध्ये आहेत आणि आपण वानराच्या रूपात आहोत. ही संगती आहे. आणि तिथे येणाऱ्या काळामध्ये जेव्हा साहेब सांगतील उत्सवामध्ये, बरं का, व्यतिरिक्त नाही, तुमचा उत्सव चालू असताना ते करायचं. वेगळं करत बसलो तर त्याचा पुन्हा त्रास होतो सगळ्यांना. आपण रामायण सांगू. कुठे हे मी कुठं सांगतोय लक्षात आलं तुमच्या? अयोध्येमध्ये सांगतोय. आणि रामायण कुठं करायचंय? टोपला करायचंय, अंबाबाईच्या दरबारात करायचंय, असलेल्या जवळच ज्योतिबाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत करायचंय. आणि खऱ्या अर्थाने आप्पासाहेबांच्या साई भूमीमध्ये करायचंय. काही नसतं. शरीरातलं रक्त हे जर धर्मासाठी जात असेल आणि त्याच्यातून धर्म जर वाचत असेल तर गायकवाड साहेब आपल्यासारख्याला देवाने आयुष्य द्यावं, उदंड आयुष्य द्यावं गायकवाड साहेबाला, की आपल्याकडून अशा अनेक साईंची सेवा घडावी. हे रामचरित्र विस्ताराने आपल्याला पाहता येईल, ते आपण नक्की पाहू. पण आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे. साहेबांनी आम्ही ज्यावेळेस रामाच्या दर्शनाकरिता गेलो, दर्शन करून पाठ फिरवली. खरं सांगू का, ती चावी सुद्धा खरं त्याच्यामुळे राहिली. आमची चावी एका जणाजवळ गेली लॉकरची, म्हणून आम्हाला एका झाडाखाली सावलीसाठी उभं राहावं लागलं चावी येईपर्यंत. आणि चावी येईपर्यंत काय चर्चा करावी तर साहेबांनी सांगितलं, महाराज अजिबात वाईट काही मनात घेऊ नका. आपण अतिशय प्रामाणिकपणे हे काम करत आहात. आणि माझी अशी इच्छा आहे की पुढील वर्षी हा उत्सव आपल्याला देशामध्ये भक्तीचे, शक्तीचे, जसं कोल्हापूर हे शक्तीचं पीठ आहे, कोल्हापूरच्या अंबाबाईचा प्रसाद आपल्याला जम्मूच्या असलेल्या, जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या माता वैष्णव देवीच्या चरणाशी पुढच्या वर्षी घेऊन जायचं आहे. आणि वैष्णव देवीच्या चरणी आपल्याला हा उत्सव पुढील वर्षी करायचा आहे. करत असताना मोठ्या संख्येनं आपल्याला पुन्हा तिथे यायचंय. काय करायचंय? काहीच करायचं नाही. फक्त आप्पांनी हाक मारली का त्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये आपापली नावं नोंदायची आहेत. आणि नोंदत असताना एका सोबत एक, किती सोबत? एका सोबत एक, एका सखीनं एका सखीला तयार करायचं, एका मित्रानं एका मित्र तयार करायचं. म्हणजे आपण पुढच्या वर्षी साई मंदिरातली संख्या ही 300 लोकांची असेल. आणि 300 लोक घेऊन एका रंगाची साडी, एका रंगाची कपडे, हे आपल्याला तिथे जम्मू काश्मीरमध्ये वैष्णव देवीच्या चरणी आपल्याला हा उत्सव. कारण पोपटराव पवारांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटलं होतं की अतुल महाराज, हे तुमचा जो यज्ञ कार्य आहे हे कन्याकुमारी ते काश्मीर हा भक्ती मार्ग तुम्ही तयार करावा आणि त्याच्याकरिता तुम्ही हा प्रयत्न करत आहात. तर आपल्याला पुढील वर्षी 5वं हे पुष्प आपल्याला वैष्णव देवीच्या चरणी समर्पित करायचं आहे. आता रामाचं झालं, आता वैष्णव देवीकडे जायचं.
करत असताना त्याच्या काही सूचना, कारण तुमच्याकडून आम्हाला खूप शिकायला भेटायला लागलंय. तुम्ही आम्हाला एवढं शिकवलंय या यात्रेमध्ये, भरपूर शिकवलं. काय नवरदेव शिकवलंय की नाही? तुम्हाला म्हणतोय पागोटेवाले, हा लग्न लावलं की या वारीना. महाराज म्हणतात तो नवरा ती नवरी. नवरा नवरी कोण आहेत? ते एक ईश्वराचं रूप आहे, तेही एक भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून 16,108 बायका इथं म्हणायचं नाही बरं काही, कारण ही मर्यादा पुरुषोत्तमाची भूमी आहे. इथे एक वचनी, एक पत्नी, एक बाणी रामाने जीवन जगलं. मला एक कशाकरिता सांगायचंय, राम जन्मभूमीमध्ये गायकवाड साहेबांनी इच्छा प्रगट केली आहे. आपण सर्व त्याला मोठ्या संख्येनं प्रतिसाद आपल्याला द्यायचा आहे. आणि पुढच्या वर्षी अशा एखाद्या मातेच्या हातून पूर्णाहुती पुढच्या वर्षी करू. या वर्षीची पूर्णाहुती पद्मश्री दादा इधाते, ज्यांना या देशाने भारत पद्मश्री देतं, त्या व्यक्तीच्या हातून उद्या पूर्णाहुती आहे. पुढच्या वर्षी महाराष्ट्रातील एक पद्मश्री, काय तिचं नाव आत्ता दिला तिला, महाराष्ट्रामध्ये एक पद्मश्री एका बाईला दिला. काष्टा पातळ वगैरे घालती पा, तुम्हाला नाव आठवलं तर सांगा मला कोण. तर त्या माऊलीच्या आगमनाने आपण वैष्णव देवीला, मी जाईल, मला शोधायला काही लागत नाही, आणि त्या माऊलीला आपण तिथे आणू. खरं तर सिंधुताई सपकाळ सारख्या मातेला आपण बोलावलं असतं, पण आज त्या आपल्यात नाहीये. परंतु महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रिया होऊन गेल्या त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी आहे, राजमाता जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, जनाबाई आहेत, सखूबाई आहेत, मीराबाई आहेत, मुक्ताबाई आहेत. अशा मोठ्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या, आणि त्या महाराष्ट्रातील आपण स्त्रिया आहोत. पुढच्या वर्षी ही यज्ञाची ज्योत, भक्तीची ज्योत वैष्णव देवीच्या चरणी समर्पित करायची आहे. हे जाताना गाठ बांधून जा आपल्या आपल्या रुमालाला, आणि आपलं सहकार्य, आपली अपेक्षा, आपल्या सर्व पूर्ण करण्याचं सामर्थ्य मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू रामचंद्रांनी द्यावं. देवा, आता आज आम्ही थांबलो, उद्या संध्याकाळी आम्ही इथे नाही. आता उद्या आमचा प्रवास विश्वनाथाच्याकडे राहणार आहे. राहीबाई कोपरे बीजमाता, पद्मश्री मिळालंय त्या मातेला. त्या स्त्रीला पुढच्या वर्षी आपण वैष्णव देवीला बोलू. अनेक देशाचं पद्मश्री मिळालेल्या एका स्त्रीच्या हातून आपण यज्ञाला काय करू, पूर्णाहुती करू. असा एक शब्द आपण या व्यासपीठावरून तुम्हाला तुमच्या पुढे ठेवतो. कारण सांगतो, समग्र विश्वामध्ये आज स्त्री शक्तीचा जागर चालू आहे. या देशाच्या सर्वोच्च पदावर, राष्ट्रपती या पदावर महाराष्ट्राच्या एका स्त्रीनं राज्य गाजवलं. तिचं नाव सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील. समजलं? या देशाला एक स्त्री पंतप्रधानही होऊन गेली, ती स्वर्गीय इंदिरा गांधी. या देशाने अनेक पदावरती स्त्रियांना सन्मानित केलंय. मग का नाही आपण यज्ञामध्ये देखील एखाद्या स्त्रीच्या हातून तो यज्ञ पूर्ण करावा. आणि विशेष म्हणजे गायकवाड साहेब म्हटले, वैष्णव देवी माता वैष्णवीच्या, कारण तिचे घोषवाक्य नीट ऐकून जा. जसं शिर्डीचं वाक्य आहे श्रद्धा आणि सबोरी, तसं माता वैष्णव देवीचं काय वाक्य माहिती तुम्हाला? हो, चलो
बुलावा आया है, माता ने बुलाया है. आई बोलवते म्हणून आपण जायचंय. त्याच्यावर बरेच पुढे दिवस आहेत, विस्ताराने तुमच्यापर्यंत निरोप येईल आणि आपण तो उपक्रम करूया. जाता जाता रामाला एवढंच सांगायचंय, हे प्रभू रामचंद्रा, हे शरीर, हे आयुष्य जे तुम्ही आम्हाला दिलं, हे शरीर ऐका, ताई आपल्याशी, पद्मश्री ताई आपल्याशी बोलतायत. 1 मिनिटामध्ये त्यांचं ऐकून घ्या. ताई आपण बोला. मी रायबाई बोलते माता म्हणून. आणि अयोध्ये नगरीमध्ये, अयोध्ये नगरीचं नाव घेतल्याने आणि महाराजांचं मला खूप खूप अभिमान आहे आणि खूप अभिमान वाटलाय. तर माता पैकी अयोध्या नगरीमध्ये मी एक खूप शुभेच्छा देते आणि त्या ठिकाणी मला बोलवतील त्या ठिकाणी मला ती येणार. आणि महाराजांना आणि माझ्या माता भगिनींना खूप खूप रामाच्या गादीवर खूप शुभेच्छा देते, धन्यवाद देते. ताई धन्यवाद. आम्ही अयोध्येमध्ये संकल्प केलाय की पुढील वर्षी वैष्णवदेवी मातेच्या चरणी हा यज्ञ करायचा आहे आणि तिथे सर्व स्त्रियांनाच बोलवायचं आहे. स्त्रियांच्या हातून आपल्याला पूर्ण आहुती द्यायची. उद्या इथे पद्मश्री दादा विधातेंच्या हस्ते उद्या पूर्ण आहुती रामाच्या दरबारामध्ये, आणि आपण पुढच्या वर्षीची उपस्थिती असावी अशी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा सविस्तर आपल्याला येऊन भेटतो आणि बोलतो ताई. अयोध्या नगरीचं आपलं अयोध्या नगरीचं उद्घाटन झालं त्या टायमाला मी 5 दिवस होते तिथं. बरोबर 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 ताई. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ताईंनी सांगितलं राम मंदिराच्या उद्घाटनाला मी 5 दिवस अयोध्येत होते. पहा हे कनेक्शन कसं असतं. एक माता, एका मातेनं रामाचं हे भक्तीचं स्वरूप पाहिलं आणि पुढील वर्षीसाठी आपल्याला शब्द दिला की मी तुमच्या वैष्णव देवीच्या यज्ञामध्ये नक्की येईल. आता ध्यानात ठेवायचं, ताई जर येत आहेत तर आपण आपलं प्रापंचिक व्यवस्था, सुख समाधान बाजूला ठेवून वैष्णव देवीला आपल्याला सगळ्याला उपस्थित राहायचं, एवढी या ठिकाणी विनंती वजा अर्ज करतो. कारण उद्या कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या दिवशी तुम्हाला काही कौटुंबिक सूचना सांगणं चांगली गोष्ट नव्हती. आजचं हे प्रवचन पुष्प भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणी विनम्र भावाने समर्पित करतो. प्रभू रामचंद्राला एकच मागणी करतो, हे प्रभू, आम्हाला आपण जे लेकरासारखं आतापर्यंत सांभाळलं, आम्हाला जे प्रेम आतापर्यंत इथपर्यंत येईपर्यंत तुमच्यामुळे मिळालं, हे प्रेम अखंड आमच्या जीवनात प्राप्त व्हावं. आमच्याही घरी रामराज्य यावं, आमच्याही घरी लव आणि कुशाचा जन्म व्हावा आणि आमचं जीवन धन्य व्हावं, अशी प्रभूच्या चरणी प्रार्थना करतो. मोठ्या संख्येनं व्यासपीठावरती आदरणीय आप्पा, त्यांच्याबरोबर आमचे दिलीपराव. आता दिलीपराव, तुमच्यावर मोठी जबाबदारी. बरं, ह्या वर्षी तुम्हाला आम्ही सुट्टी दिली, पण वैष्णव देवीला सुट्टी नाहीये. हे बा, दिलीपरावांचं म्हणणं आहे की आम्ही 100% येणार, जेवढे म्हणतात तेवढे येणार. कारण दिलीपरावचं देखील संघटन फार मोठं आहे बरं का आप्पा. 1500 लोक रोज साहेबांकडे असतात. त्यांनी देखील माता रेणुका रेणुका मातेचं पहा आता कसा पुन्हा योगायोग आहे. रेणुका मातेचं मंदिर शिरोळमध्ये भव्य दिव्य प्रमाणात 22 लाख रुपयाचं मंदिर आदरणीय माने साहेबांनी, दिलीपरावने उभा केलाय.
त्या मंदिराचे ते अध्यक्ष आहेत आणि आपले बाबा साई मंदिराचे अध्यक्ष आहेत. आता तुमच्यात होऊ द्या, 300ला 300 तिकून, यांचे 300 इकून. आपली अख्खी हे बा, यावर्षी रेल्वे मंत्र्याकडे ज्यावेळेस आम्ही या वादात गेलो, आता इथे खासदार साहेबांचे PA उभे आहेत, त्यांनी आपल्याला सूचना केली आहे, गिरे साहेब तुम्हाला पुढच्या वर्षी अख्खी रेल्वे जरा बुक करायची असेल तरी आम्ही तुम्हाला मदत करू. कारण हे बुकिंग असं करण्यापेक्षा, गाडे साहेब आपण हुशार लोक आहात, तुम्हाला सगळं माहिती आहे, आपण एक 4-5 जणांचं शिष्टमंडळ मुख्य रेल्वे मंत्र्याला भेटायला जाऊ दिल्लीला आणि त्यांच्याकडून आपण मागणी करू की आम्हाला किमान 500 लोकांना रेल्वेमध्ये आमच्यासाठी स्वतंत्र रेल्वे सोडा आणि आम्हाला वैष्णवदेवीला पाठवा. आणि हे शक्य होईल तर याला कारण आहे ते फक्त साईची कृपा आणि आदिमाया आदिशक्तीची कृपा. आपण नक्की त्या पद्धतीनं प्रयत्न करू. म्हणून दिलीपराव आहेत इकडे, आमचे भगवान